बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्याच्या 2 मुलांनी औत ओढलं। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द इथली घटना आहे। औत ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणारे बियाणं, खतं आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडतात। हे वास्तव पुन्हा एकदा समोर येत आहे। पाचोरा तालुक्यात कुऱ्हाड खुर्द इथे अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर शहाणे यांनी बैलजोडीचा खर्च परवडत नसल्यामुळे आपल्या 2 मुलांच्या मदतीने शेतात औत ओढून कपाशीसाठी सऱ्या पाडल्या आणि त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय। आणि हातानेच क्याऱ्या पाळल्या आहे आणि क्याऱ्या पाडताय तर मग पैसा नसल्यामुळे बैलजोडी नसल्यामुळे तर मग आता जर कधी दुसऱ्याची मागायला गेले जोडी मागायचं जित्रूप राहतो। आपल्यापाशी पैसा नाही, 1-1 लाखाला जोड्या असतात तर मग आता नाविलाजीमुळे पैसा नसल्यामुळे मग असं करावं लागतंय। कारण की कोण्या दिवशी वर्षी दुष्काळाचे साल पडतात, कोण्या वर्षी वल्ला दुष्काळ पडतो। मग पैसा नसल्यामुळे याची टोपी त्याची टोपी त्याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर घालावंच लागते। आणि मग हाताने हे काटा पाडायचं तयार करले त्यांनी आणि हाताने दोन्ही मुलांनी हाताने ओढले आणि यांनी रुमणं माझ्या पतीने रुमणं धरून क्याऱ्या पाडल्या त्यांनी स्वतः हाताने। कारण आमच्याकडे बैलजोडी नाही। बैलजोडीचं कोणी सहकार्य जर करलं तर कोणी सहकार्य करत नाही। शेजारी पाजाऱ्याला मागलं कोणी देत नाही। आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आमच्याजवळ बैलजोडी नाही। दुसरीकडे लातूरच्या शेतकऱ्याला शासनानं दिलेला बैल हा आजारी निघाला। बैलाची मदत होण्याऐवजी त्याच्यावरच उपचाराची वेळ आली आहे। शेतातील मशागतीवेळी बैल जमिनीवर कोसळला। बैल आजारी असल्याचं वैद्यकीय तपासातून स्पष्ट झालं। वीज कोसळून बैल दगावल्यामुळे आणि नवीन बैल खरेदी करण्याची आर्थिक स्थिती नसल्यानं लातूरच्या देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथल्या एका शेतकऱ्यानं स्वतःच्या पत्नीलाच नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याला शासनानं तात्काळ गोशाळेतील बैल दिला आणि मदत केली, पण आता हाच शासनानं शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी पडला। त्यामुळे शेतकऱ्याला सरकारनं केलेली मदत खोटी असून सरकार फसवं असल्याचा आरोप विरोधक करतात। तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा।